श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे पापांकुशा एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर विशेष काही उपाय केले तर ते उपाय प्रभावी ठरत असतात. तर आपल्याला तुळशीजवळ एक वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू जर तुम्ही रोज ठेवली तरी पण तुम्हाला त्याचा फायदा हा होणारच आहे. आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर एकादशीच्या दिवशी तुम्ही ही वस्तू तुळशीजवळ जरूर ठेवावी. त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी होईल, सुख शांती नांदेल. हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहिती आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या माते समान मानले जाते. ज्या घरात तुळशीची नित्य नियमाने पूजा होते त्या घरातून दुःख दारिद्र्य कायमचे निघून जाते. यासाठी तुळशी पूजेत काही गोष्टी समाविष्ट करा. तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीचा विवाह शाळीग्राम याच्याशी झाला होता. शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप होते. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर तुळशी अर्पण केलीच पाहिजे. तुळशीचे पावित्र्य एवढे आहे की कितीही पंचपक्वानाची थाळी असली तरी देखील तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो. तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णतत्व येते आणि त्या भोजनात प्रसादत्व उतरते. तीर्थात देखील तुळशीचे पान घालून मगच ते तीर्थ प्राशन केले जाते. रोज सकाळी तुळशीची 2 पाने चावून खाल्ल्यास सर्व प्रकारच्या रोगांना कायमचे दूर ठेवता येते, असा तुळशीचा महिमा आहे. तुळशीमुळे वातावरण शुद्ध होते, म्हणून तुळशीच्या आसपासच्या परिसरात देवी देवतांचा वास असतो असे मानतात. कारण ते वातावरण देवी देवतांनाही आकर्षित करते. म्हणून तो परिसर कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवावा. तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची डहाळी, फांद्या, मंजिरी आणि माती देखील पवित्र मानली जाते. कारण त्या मातीत तुळशीची मुळं रुजलेली असतात. म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती कपाळी लावावी. तुळशीच्या रोपात अकारण वाढलेले तण उपटून फेकून न देता ते गवत एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावे. तुळशीच्या सानिध्यात आल्याने त्या अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर ठेवल्याने धनवृद्धी होते. तर आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे. आपण नुसते उपाय करायचे नाही तर उपायाबरोबर सेवा देखील करायची आहे. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आपण जी सेवा करत असतो ती सेवाच आपल्याला तारून नेते. त्यामुळे सेवाही केलीच पाहिजे. जर सेवा करून तुम्ही उपाय केले तर ते उपाय निश्चितच प्रभावी ठरत असतात. मग तुम्ही या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा जप करावा. तसेच या दिवशी विष्णू सहस्रनाम हे देखील जरूर ऐकावे. विष्णू सहस्रनाम शक्य नसेल तर आपण या दिवशी 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम तरी जरूर ऐकावे, म्हणावे. 1 श्लोकी सहस्रनाम अगदी साधे आणि सोपे आहे. ओम नमोस्तवनंताय सहस्रमूर्तेय सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. तुम्हाला फक्त हेच म्हणायचे आहे. तुम्हाला हे म्हणण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आणि जर तुम्हाला हे म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. पण आपल्याला विष्णू सहस्रनामावली किंवा 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम हे एकादशीच्या दिवशी जरूर म्हणावे किंवा ऐकावे. तसे ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा असेल, खूप काही करून म्हणजे दवाखाने करून मुलगा होत नसेल तर त्यांनी अशा वेळेस एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण दोघांनी मिळून अभिषेक घालायचा आहे. मग अभिषेक घालताना आपण 16 वेळा पुरुष सूक्तम म्हणायचं आहे आणि जे पाणी आहे ते आपण प्राशन करायचे आहे. ही सेवा तुम्ही सकाळी केली तरी पण चालेल आणि जर तुम्हाला सकाळी शक्य झाले नाही तर तुम्ही सायंकाळी देखील ही सेवा करू शकता. यामुळे नक्कीच पुत्रप्राप्तीही होईल. भरपूर ठिकाणी असे होते की गर्भ हा राहत नाही किंवा गर्भ राहिला तर तो जास्त काळ टिकत नाही. मग अशा स्त्रियांनी ही सेवा जरूर करावी. तुम्ही ही सेवा प्रत्येक एकादशीला केली तरी पण चालेल. यामुळे नक्कीच पुत्रप्राप्ती ही होईल. तसेच भरपूर जणांचे असे होते की पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही.
कुठेतरी वायफळ पैसा खर्च होऊन जातो आणि मग महिन्याच्या शेवटी समजते की आपला इथे वायफळ पैसा खर्च झाला. जिथे अगदी पैसा खर्च करण्याची गरज नव्हती तिथे देखील पैसा खर्च होऊन जातो. मग असा पैसा खर्च होऊ नये यासाठी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशीच करायचा आहे. तुम्ही सायंकाळी हा उपाय केला तरी पण चालेल. तर आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला शुद्ध जल घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्यामध्ये 2 थेंब गंगाजल आवर्जून टाकावे. आता जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे पण गंगाजल सहज उपलब्ध होते. आपल्याला त्यामध्ये 7 बेलपत्र टाकायचे आहे. हे सर्व घेऊन आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचे आहे. त्यानंतर आपल्याला प्रथम नंदीचे दर्शन घ्यायचं आहे. नंदीचा जो उठलेला पाय आहे म्हणजे जो वरती उठलेला नंदीचा पाय आहे त्यावरती आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आतमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे. त्यानंतर शिवलिंगावरती हे बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता. हा उपाय आपण दिवसभरात कधीही करू शकता. भगवान शंकरांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये वायफळ खर्च होतो, पैसा हा कुठेतरी व्यर्थ होऊन जातो, पैशाला अनेक वाटा फुटलेल्या असतात, पैसा हा टिकत नाही, पैसा हा राहत नाही, हे सर्व तुम्ही सांगायचे आहे. बघा तुम्हाला नक्कीच याचा फरक हा जाणवेल. हा उपाय तुम्ही मनोभावे करून बघा. तुमच्या घरामध्ये पैसा आलेला पैसा हा टिकेल, तसेच स्थिर देखील राहील. तसेच आपण या दिवशी जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल, बेलपत्र अर्पण करणे शक्य नसेल, तर या दिवशी आपण शिवलिंगावरती जल अर्पण करायला विसरायचं नाही. जल अर्पण करताना आपण 3 वेळा स्वदा 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 असे 3 वेळा उच्चारण करायचे आहे. जेव्हा आपण यज्ञ करत असतो तेव्हा आपण स्वहा म्हणत असतो. अशाच पद्धतीचा हा शब्द आहे स्वदा. तर जेव्हा पितृयज्ञ होत असतो तेव्हा स्वदाचे उच्चारण होत असते आणि देवयज्ञ होत असतो तेव्हा स्वहाचे उच्चारण होत असते. अशाच प्रकारचा हा शब्द आहे स्वदा. तर यामुळे आपला पैसा हा स्थिर राहील. तुमच्या घरामध्ये जर शिवपिंड असेल तर तुम्ही तिच्यावरती देखील जल हे अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना स्वदा 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 असे 3 वेळा उच्चारण करायला विसरायचे नाही. तर या दिवशी आपण भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले, पिवळी मिठाई ही जरूर अर्पण करायची आहे. तसेच आपल्याला या दिवशी जर शक्य झाले तर आपण मंदिरामध्ये केळीही अर्पण करू शकता. मग तुमच्याजवळ भगवान विष्णूंचे मंदिर नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही मंदिरामध्ये जा आणि केळी ही अर्पण करावी. यामुळे आपल्याला पुण्यप्राप्ती ही होत असते. तसेच आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी, अडथळे, संकटे हे देखील दूर होत असतात. तर या दिवशी आपल्याला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे की जो दिवा लावल्यामुळे आपली इच्छापूर्ती होईल, तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती देखील नांदेल. तर एक दिवा घ्यायचा आहे. मग तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. 9मुखी दिवा बनवायचा आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचे आहे. त्यामध्ये गाईचे शुद्ध तूप टाकायचे आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर तुळशी मातेजवळ आपण हा दिवा ठेवायचा आहे. पण दिवा ठेवताना खाली आपल्याला धान्याची रास ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. हे दृश्य पाहून माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. दिव्याच्या स्वच्छ प्रकाशात ते धान्य छोट्या जीवजंतूंना मिळते आणि आपल्या हातून सत्कर्म देखील घडत असते. तो दिवा ठेवल्यानंतर तुम्ही दिव्याला देखील हळदी कुंकू हे अर्पण करावे. तसेच तुमच्या मनोकामना काय आहे ते देखील तुम्ही देवीला, तुळशी मातेला सांगू शकता. तसेच घरामध्ये जर काही अडचणी, अडथळे असतील तर ते देखील तुम्ही तुळशी मातेला सांगावे. मग मुलांचे काही असेल, आजारपण असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, अभ्यास करताय पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील, तर हे सर्व तुम्ही तुळशी मातेला सांगावे. बघा तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होईल.